नमस्कार मित्रांनो, आज 30 जुलै 2024 आणि एक लेटेस्ट अपडेट आहे. आपली जी नीट यूजी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे, थोडक्यात MBBS, BDS, BMS, BHMS यापैकी कुठला जरी कोर्स तुम्हाला करायचा असेल आणि तुमच्या स्कोअर कार्डवर जर समजा तुम्ही PWD, महत्त्वाचं आहे, थोडं काळजीपूर्वक ऐका. PWD या कॉलममध्ये जर का तुम्ही यस केलेलं असेल, थोडक्यात तुम्ही एक्झाम देताना जर का PWD मधून दिलेली असेल, जे पण आपले PWD वाले विद्यार्थी आहेत तर त्यांना सर्व माहिती आहे की कोणाचं समजा डोळ्याचा असेल, कोणाचं लोकोमोटर असेल, म्हणजे बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या PWD मध्ये येतात. तुम्ही नेमके कोणत्या PWD मध्ये आहे तर हे तुम्हाला सर्व माहिती आहे. तर PWD वाल्यांनी व्हेरिफिकेशन करायचं असतं. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जो फॉर्म भरला तर तेव्हा तुमच्या CSचं म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहे, तर त्यांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्याचा यूज केलेला असणार. पण आता काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार आणि काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचं जिल्ह्याचं मिळालेलं जे सर्टिफिकेट आहे तर ते चालत नसतं. तुम्हाला एक टीम व्हेरीफाय करते आणि त्यानुसार तुम्हाला एक नवीन PWD मध्ये तुम्ही आहात का नाहीत तर हे तुम्हाला ते सर्टिफाईड करतात. जर तुम्ही PWD मध्ये असाल, तुमचं पर्सेंट व्यवस्थित जर का भरत असेल PWDचं, तर तुम्ही PWD मधून समोर काउन्सिलिंग करू शकता. पण तुमचं PWD जर का व्हेरीफाय झालं नाही तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून काउन्सिलिंग करावं लागतं. आता यासाठी ही नोटीस आलेली आहे आणि या नोटीसमध्ये PWD वाल्यांसाठी नेमकं काय दिलेलं आहे. PWD कॅन्डिडेट, हे बघा, हे सेंटेन्स आहे. PWD कॅन्डिडेट्स टू टेक अपॉइंटमेंट विथ एनी ऑफ द नियरेस्ट सेंटर आउट ऑफ 16. म्हणजे थोडक्यात या PDF मध्ये जवळपास 16 सेंटर देण्यात आलेले आणि या 16 सेंटरपैकी एका ठिकाणची अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायची आणि त्या अपॉइंटमेंटनुसार त्या सेंटरला जाऊन तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. जी सेंटरची लिस्ट आहे तर ती याच PDF मध्ये देण्यात आलेली आहे आणि आपलं एक जिजाऊ अकॅडमीचं ॲप आहे, तर त्या ॲपमध्ये मी ही लिंक जी आहे, हे PDF जे आहे तर ते पेस्ट करतोय. तुम्ही जर आपल्या रजिस्टर्ड ग्रुपवर असाल व्हॉट्सअपच्या, तर या ग्रुपवर सुद्धा हे PDF शेअर केलेलंच आहे. बघा, आता यामध्ये काही सेंटर दिलेले आहेत. लिस्ट ऑफ डिसेबिलिटी सर्टिफिकेशन सेंटर हू विल इश्यू डिसेबिलिटी सर्टिफिकेट ॲज पर NMC नॉर्म्स. म्हणजे काय, असे सेंटर की ज्या ठिकाणाहून तुम्हाला PWDचं सर्टिफिकेट मिळणार. तर या ठिकाणी प्रत्येक सेंटरचं नाव आणि समोर सिटी आणि समोर तुम्ही कोणत्या डिसॅबिलिटीमध्ये येता तर ती डिसॅबिलिटी दिलेली आहे. जर समजा तुम्ही लोकोमोटरमध्ये जर का असाल, बघा या ठिकाणी लोकोमोटर डिसॅबिलिटी आहे, ठीक आहे. आता लोकोमोटरमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचं व्हेरिफिकेशनचं सेंटर हे मुंबई आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन हे सगळं दिलेलं आहे या ठिकाणी, ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये नेमके यातील किती सेंटर आहे, कारण महाराष्ट्रामध्येच आपण व्हेरिफिकेशनसाठी जाणार, तर पहिलं सेंटर जे आहे तर ते दिल्लीचं आहे महाराष्ट्राबाहेरचं. आता दुसरं सेंटर मुंबई आहे. यानंतर मुंबईचं परत एक सेंटर आहे ग्रँट मेडिकल कॉलेज, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जे हॉस्पिटल. तर या ठिकाणी ऑल डिसॅबिलिटी ज्या आहेत तर त्या सर्व प्रकारचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी दिलेलं दिसतं. ऑल डिसॅबिलिटी ॲज मेन्शन इन डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. तुमच्याकडं नेमकं फिजिकली हँडिकॅप्ड PWDचं सर्टिफिकेट नेमकं कोणतं आहे, सर्व प्रकारचे व्हेरिफिकेशन हे मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये होतील. आता यानंतर गोवा आहे. आता समोर जर आपण बघायला गेलो तर अजून नेमकं महाराष्ट्रामधलं कोणतं, परत एक मुंबईचं सेंटर आहे. तर यामध्ये फॉर हिअरिंग डिसॅबिलिटी, जर का समजा तुमचा कानाचं ऐकण्याचा जर प्रॉब्लेम असेल, तुम्ही जर तो तसा मेन्शन केलेला असेल फॉर्म भरताना, नीटची एक्झाम देताना तुम्ही जर ते यस केलेलं असेल तर तुमचं हे या ठिकाणी कर्णबधीरचं तुमचं ते मिळून जाईल. आता यानंतर नागपूरचं कॉलेज आहे एम्स नागपूर. आता 13 नंबरला येणारं ऑल डिसॅबिलिटी ॲज मेन्शन इन डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. थोडक्यात नागपूर एम्सला सर्व प्रकारच्या डिसॅबिलिटीचं व्हेरिफिकेशन होणार आणि तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाणार जर तुम्ही व्हेरीफाय झाले तर. आणि हे सर्टिफिकेट जे आहे, सगळे सर्टिफिकेट जे जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही त्या सर्टिफिकेटच्यानुसार काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता. पण तुमचं जर व्हेरीफाय नाही झालं तर मग काय करायचं, तर तुम्ही जी कॅटेगरी आहे, म्हणजे तुम्ही OBC मध्ये आहात, तुम्ही SC मध्ये आहात का जनरलमध्ये, तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून काउन्सिलिंग करू शकता. असं काय नाही की व्हेरिफिकेशन नाही झालं म्हणजे तुमचं काउन्सिलिंगच तुम्हाला करता येणार नाही. आता ही नोटीस, परत एक कन्फ्युजन असं असू शकतं की सर नोटीस तर ऑल इंडियाची आहे, मग महाराष्ट्राची नंतर येणार का,
तर असं काही नाही, याच नोटीसनुसार आपल्याला हे करावं लागतं. बरं, प्रश्न असा की नेमकं जायचं कधी, तर या नोटीसमध्ये तशी डेट वगैरे काही उल्लेख दिलेला नाही. अजून नवीन अपडेट काही येतं का, तर ते आपण बघूया. पण या नोटीसमध्ये फक्त एकच सांगितलेलं आहे की तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आणि नंतर तिकडे जायचं. तुमचं जर कोणी रिलेटिव्ह त्या भागामध्ये असेल तर त्यांना पाठवा किंवा त्या हॉस्पिटलला एक कॉल करून विचारा, पण कॉलवर बोलणं शक्य नाही. तुम्ही डायरेक्ट जर कोणी रिलेटिव्ह असेल तर त्यांना तिकडे पाठवून ती सगळी चौकशी करू शकता. जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा, येणारे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे.